मित्रांनो, नुकतंच ऊस पिकामध्ये शेतकऱ्याला अशी समस्या दिसत आहे की ऊस पिकामध्ये गाभेमर, त्याचबरोबर वाळवी, हुंगणी असा समस्याला शेतकऱ्याला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे आपण त्यावर कशा पद्धतीने आपण उपाययोजना करू शकतो तेच या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा इतर शेतकऱ्यासोबत, ज्याला की असा गाभेमरीची समस्या दिसत असेल त्यांना. मित्रांनो, आपल्याला गाभेमरीची जी समस्या दिसत असेल तर त्यासाठी आपल्याला एक मी खतातून आणि त्याचबरोबर एक फवारणीतून असं 2 पर्याय सांगणार आहे. तुम्ही कोणताही एक पर्याय करू शकता आणि आपल्याला निश्चित एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट आलेला दिसेल. मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला खतातून जर विचार केला तर आपण स्वाल या कंपनीचं बलवीर ह्या नावाने मित्रांनो एक ग्रॅन्युल्स भेटतं, ज्यामध्ये फिप्रोनिल प्लस कोराजिन असं 2 कॉम्बिनेशन आहे. ते तुम्ही मित्रांनो प्रति एकरसाठी आपल्याला हे 2 किलो घ्यायचे. त्याचबरोबर मित्रांनो, फवारणीचा जो विचार केला, फवारणीतून जर आपल्याला खतातून डोस झालेला असेल, भेसळ डोस झालेला असेल आणि खत आता जर नसेल टाकायचं तर मित्रांनो आपण फवारणी देखील करू शकता. फवारणीतून देखील आपण नामांकित कंपनीचं जसं की FMC कंपनीचं कोराजिन हे घेऊ शकता तुम्ही. आपल्याला 200 लिटरसाठी प्रति एकरसाठी 200 लिटर पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये 150 ml कोराजिन हे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर मित्रांनो चांगला आणि व्यवस्थित रिझल्ट निश्चितच आपल्याला झालेला दिसेल आणि एकदम असा अतिशय चांगला असा रिझल्ट गाभ्याबरोबर दिसेल. धन्यवाद.